संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा टॉपिक आपण बघत होतो. भाग 1 आपण कंप्लीट केलाय. भाग 1 मध्ये आपण राज्यांची निर्मिती कशी होत गेली तो पॉईंट बघितलेला आहे. तो मी परत एकदा रिव्हिजन मध्ये घेणार आहे. आता त्याचा भाग दुसरा इथं आपण बघतोय. भाग 2 मध्ये काय बघायचं आपल्याला, घटनात्मक दृष्टिकोन बघायचा आहे. घटनात्मक दृष्टिकोन म्हणजेच काय, कलम 1 ते कलम 4. म्हणजेच भाग 1 राज्यघटनेमधला भाग टोटल 22 भागापर्यंत आहेत, त्यातला भाग 1 बघायचा आपल्याला. आता भाग 1 सुरू करू आपण. भाग 1 मध्ये टोटल कलम किती आहेत, तर 4 कलम आहेत. ते कलमांची मी हेडिंग इथं टाकलेली आहे, एकदम थोडक्यात सांगतो आणि नंतर परत हीच कलम डिटेलमध्ये बघूयात. कलम 1 काय सांगते बघा, संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र हा पॉईंट सांगितलेला आहे. म्हणजेच काय की संघराज्याचं नाव काय, मग भारत म्हणजेच इंडिया म्हणजेच भारत असं पॉईंट लिहिलेला आहे बघा. तो इंग्लिशमध्ये सांगायचं झाला, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि पूर्ण राज्यांची यादी दिलेली आहे. परत त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांची यादी दिलेली आहे. हे सगळे पॉईंट कलम 1 मध्ये सांगितलेले. कलम 1 संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र कुठपर्यंत असेल 1 मध्ये. 2 मध्ये काय सांगितले, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. हे कलम कशामध्ये सांगितलेलं आहे, 2 मध्ये. म्हणजे कुठल्या प्रकारचं राज्य जे भारतात अस्तित्वातच नाहीये ते राज्य, म्हणजे जसं की सिक्कीम बाहेरनं आपण घेतलं, दादरा नगर हवेली बाहेरनं घेतलं, दीव दमन बाहेरनं घेतलं, गोवा बाहेरनं घेतला, पॉंडिचेरी बाहेरनं घेतलं. हे जे बाहेरनं घेतलेले घटक आहेत ना, हे कलम 2 नुसार आपण बाहेरनं घेतो. बाहेरनं म्हणजेच काय, पूर्वी भारताचा प्रदेश नव्हता तो आपण बाहेरनं घेतलेला आहे. कुठल्या तरी दुसऱ्या देशाचा प्रदेश होता तो आपण ज्यावेळेस आपण भारतामध्ये घेतो त्यावेळेस कुठलं कलम लागू होतं, त्यावेळेस तिथं कलम 2 लागू होत असतं. आता कलम 2A ॲड केलं होतं, ते आता रद्द झालेलं आहे. 1974ला इंदिरा गांधींनी काय केलं, सिक्कीम भारतामध्ये घेतला. आता सिक्कीमला 1974ला भारतात घेतला ना, त्यावेळेस त्याला राज्याचा पण दर्जा दिला नाही आणि केंद्रशासित प्रदेशाचा पण दर्जा दिला नाही. बघा मी काय सांगतोय, सिक्कीमला राज्याचा पण दर्जा नव्हता आणि केंद्रशासित प्रदेशाचा पण दर्जा नाही दिला. त्याला काय म्हटलं त्या ठिकाणी, संलग्न राज्य, इंग्लिशमध्ये असोसिएट स्टेट असं म्हटलं बघा. संलग्न राज्य किंवा असोसिएट स्टेट असं म्हटलं होतं. 75ला काय केलं मग, कलम 2A रद्द करून टाकलं आणि पूर्ण राज्याचा दर्जा देऊन टाकला. म्हणजे 75 पासून आज बघितलं आपण तर सिक्कीम पूर्णपणे राज्याचं आहे. कलम 3 काय सांगते, नवीन राज्याची निर्मिती. आता याच्यामध्ये खूप पॉईंट आहेत, म्हणजे 5 पॉईंट आहेत, जवळपास 4 किंवा 5 पॉईंट असतील. काय काय सांगितले, नावात बदल करायचा आहे, एखादा प्रदेश तोडून दुसऱ्याला का द्यायचं. म्हणजे समजा उदाहरण म्हणून आंध्र प्रदेशमधून तेलंगणा काय केला, सेपरेट केला. म्हणजे भारतात जे अस्तित्वात राज्य आहेत त्यांच्यामधूनच एखादं नवीन राज्य निर्माण करायचे, कलम 3 लागू होणार. जम्मू काश्मीर राज्य होतं, त्याची फोड केली, काय झालं, केंद्रशासित प्रदेश बनवलं, जम्मू काश्मीर आणि लडाख. कुठलं कलम लागू झालं, कलम 3 लागू झालं. आणि कलम 4 काय सांगते, कलम 4 मध्ये सांगितले, कलम 2 व 3 यानुसार ज्या काही दुरुस्त्या होणार ना, या संसदेमध्ये फक्त साधं बहुमत घ्यायचे. म्हणजे घटनादुरुस्त्या नाही समजली जाणार. त्याला काय करायचे, आपल्याला फक्त साधं बहुमत घ्यायचे. म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये हजर आणि मतदान करणाऱ्यांच्या 50% + 1 एवढं मतदान आपल्याला करायचे त्या ठिकाणी. म्हणजेच कलम 2 नवीन राज्य निर्मिती, कलम 3 नवीन राज्य निर्मिती, या दोन्हीनुसार नवीन राज्याची निर्मिती करताना संसदेमध्ये आपल्याला साधं बहुमत घ्यावं लागतं. हे कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे. बस मी फक्त आढावा दिला. आता ही 4 कलमे आपण डिटेलमध्ये एक एक बघूयात. भाग 1 मध्ये कलम किती आहेत, 1 ते 4. भाग 1 मध्ये कलमे किती आहेत, 1 ते 4. आता मी परत एकदा पॉईंट रिपीट करतो. तुमच्यापैकी ज्या कुणाला भाग 1, भाग 2, भाग 3 याचा अर्थ ज्यांना समजत नसेल त्यांनी आपलं प्लेलिस्टमधलं लेक्चर नंबर 19 ते एकदा चेक करा, ते एकदा बघून घ्या. त्यात तुम्हाला भाग म्हणजे काय हा पॉईंट कळून जाईल. आता कलम 1 काय सांगते, संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 मध्ये पोट कलम किती आहेत, 3 पोट कलम आहेत. कलम 1.1, कलम 1.2, कलम 1.3 असे 3 पोट कलम आहेत. आता 1.1 मध्ये काय सांगितले, कलम 1.1 इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. आता हे वाक्य माझं इंग्लिशमध्येच पहिल्यापासून पाठ केलं होतं, म्हणजे पाठ म्हणजे ते लक्षातच इंग्लिशमध्ये राहिले माझ्या. इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स असं 1.1 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे इंडिया म्हणजेच भारत म्हणजेच इंडिया. आत्ता सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला बघा. एकाने याचिका केली होती की भारत हा शब्द ठेवा. आपण बऱ्याच ठिकाणी भारत माते की जय, आपण भारतामध्ये असताना भारतच बोलतो, आपण इंडिया हा शब्द वापरत नाही.
भारत माता की जय, भारत माता शब्द वापरला आपण. परत वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही घोषणा देताना आपण भारतच शब्द वापरतो. भारत के वीर किंवा प्रत्येक ठिकाणी आपण भारत शब्दच वापरतो. इंडिया कोण बोलतं रे? तर इंडिया बाहेरचे लोक बोलतात, परदेशातली लोक इंडिया बोलतात. आपण नाही इंडिया बोलत, परदेशातली लोक इंडिया बोलतात. त्यामुळे एकाने याचिका टाकली होती की हा इंडिया शब्द खोडून टाका आणि फक्त भारत ठेवा. पण सर्वोच्च न्यायालय म्हटले हे काही आमच्या अधिकारात नाही आहे. जर यांना वाटलं, म्हणजेच कुणाला, संसदेला जर वाटलं, केंद्र सरकारला जर वाटलं असं करायचे तर ते करतील, तो त्यांचा विषय झाला. मी काय याच्यामध्ये फेरबदल करणार नाही, असं सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी सांगितलेले. म्हणजे आज जर बघितलं तर दोन्ही नावं लागू होतात. इंडिया पण नाव लागू होते, भारत सुद्धा नाव लागू होते, दोन्हीही नावे लागू होत आहेत. आता 1-2 मध्ये काय सांगितले? घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे राज्यक्षेत्र. हे कलम 1 मध्ये नाही सांगितलेलं. ह्यांनी काय म्हटलंय ते पहिल्या अनुसूचीमध्ये बघा, पहिल्या अनुसूचीमध्ये त्याची लिस्ट दिली. आता अनुसूची म्हणजे काय हे पण ज्याला समजत नसेल त्यांनी लेक्चर नंबर 19 चेक करा, त्याच्यामध्ये अनुसूची म्हणजे काय तुम्हाला पॉईंट तिथं क्लिअर होईल. मी आता इथं परत रिपीट करत नाही तो. आता घटक राज्यांची लिस्ट 1-2 मध्ये सांगितली, पण लिस्ट इथं दिलेली नाहीये. इथं काय म्हटलं 1-2 मध्ये ती अनुसूची 1 मध्ये लिस्ट दिलेली आहे. म्हणजे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची लिस्ट आपल्याला कुठे बघायला भेटेल? राज्यघटनेच्या अनुसूची 1 मध्ये आपल्याला ती लिस्ट बघायला भेटेल. 1-3 मध्ये काय सांगितलं रे? भारताचे राज्यक्षेत्र. काय सांगितलं रे? भारताचे राज्यक्षेत्र. आता भारताचे राज्यक्षेत्र 3 घटकांनी बनलेलं असतं. 3 घटक कोणते कोणते? घटक राज्यांचे राज्यक्षेत्र म्हणजे 28 राज्य म्हणू शकतो आपण, केंद्रशासित प्रदेश म्हणजे आजच्या 8 केंद्रशासित प्रदेश म्हणू शकतो आपण, आणि भविष्यात संपादित केले जातील अशी अन्य राज्यक्षेत्र. म्हणजे भविष्यात आपण जे कुठलं प्रदेश घेऊ त्याला पण तो पण कशामध्ये जाणार? भारताचे राज्यक्षेत्र याच्यामध्ये जाणार. बघा कन्फ्युजन होऊ शकतं, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. बघा राज्यांचा संघ हा शब्द जर आला तर त्याच्यामध्ये फक्त राज्य म्हणजे 28 राज्यांचा उल्लेख होतो, आणि भारताचे राज्यक्षेत्र जर म्हटलं तर त्याच्यामध्ये 3 घटकांचा उल्लेख होतो. मग 3 घटक कोणते कोणते आहेत? राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश पण आहेत, आणि भविष्यात संपादित केले जातील असे प्रदेश सुद्धा आहेत. म्हणजेच व्यापक संकल्पना कुठली या दोन्हीपैकी? तर भारताचे राज्यक्षेत्र ही व्यापक संकल्पना आहे या दोघांमध्ये. राज्यांचा संघ म्हटलं की फक्त राज्यांचा उल्लेख होते, भारताचे राज्यक्षेत्र म्हटलं तर 3 घटकांचा उल्लेख होते. राज्य, संघराज्य, प्रदेश म्हणजेच केंद्रशासित प्रदेश म्हणतो आपण, आणि भविष्यात संपादित केले जातील असे प्रदेश. असे 3ही घटक कशात मोडतात? भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये. प्रश्न स्टेटमेंट वाईज टाकू शकतात. तिथं म्हणताना म्हणतील राज्यांचा संघ ही व्यापक संकल्पना आहे, तर नाही, रॉंग. व्यापक संकल्पना नाही, ती संकुचित आहे म्हणू शकतो आपण. व्यापक कुठली आहे? तर भारताचे राज्यक्षेत्र ही संकल्पना कशी आहे? व्यापक संकल्पना आहे, आणि राज्यांचा संघ ही संकुचित संकल्पना आहे. ठीक आहे, पुढं. आता भारताचे वर्णन संघराज्य, अमेरिकेला संघराज्य म्हणतो आपण, भारताला संघराज्य नाही म्हणत. भारताला काय म्हणतो आपण? राज्यांचा संघ असं म्हणतो. बघा अमेरिकेला काय? संघराज्य, आणि भारताला काय? राज्यांचा संघ असं म्हणतो. आता असं म्हटलं का? असं का म्हणायचं? म्हणजे संघराज्य नाही म्हणायचं तर राज्यांचा संघ म्हणायचं, असं का म्हणायचं? तर याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले, आणि त्यासाठी त्यांनी 2 कारणं सांगितली. पहिलं कारण, अमेरिकेप्रमाणे भारतीय राज्य करारानुसार बनलेले नाही आहेत. म्हणजे अमेरिकेत जर बघितलं सुरुवातीला 13 राज्य म्हणजे 13 वसाहती एकत्र आल्या होत्या, आणि त्यांनी ते राज्य अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे स्थापन केलं होतं. म्हणजे 13 देश वेगवेगळे एकत्र आले आणि त्यांनी राज्य स्थापन केलं. भारतात असं नाहीये. भारत आपला आधीपासून हितच आहे, आणि भारत पूर्णपणे एक संघच होता आधीपासून. त्यामुळं भारत हा काय? राज्यांच्या करारानुसार बनलेला नाहीये. दुसरा पॉईंट, भारतीय राज्यांना संघराज्यातून वेगळे होण्याचा अधिकार नाहीये. आता अमेरिकेत जर बघितलं, अमेरिकेत तेव्हा सुरुवातीला 13 होती, आज 50 राज्य आहेत. 50 पैकी एखाद्या राज्याला वाटलं ना आज बाहेर फुटून बाहेर पडायचे, तर ते राज्य फुटून बाहेर पडू शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये, फुटून बाहेर पडू शकतं. पण भारतात तशी तरतूद नाहीये. भारतामधलं एखादं राज्य फुटून बाहेर पडू शकत नाही. भारतीय राज्यांना संघराज्यातून वेगळे होण्याचा अधिकार नाही. आता भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यांमध्ये 17 वैशिष्ट्य पाहिली आपण, आणि 17 वैशिष्ट्यांमध्ये आपण संघराज्य हा एक पॉईंट पाहिला होता. तो पॉईंट ज्यांना क्लिअर कळाला असेल ना, तो त्यांना हा पण पॉईंट व्यवस्थित कळाला असेल. बघा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, तो पॉईंट एकदा तुम्ही बघून घ्या, आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल ते लेक्चर.
तरी पण मी इथं एकदम शॉर्टमध्ये सांगतो. संघराज्य जर बघितलं ना आपण, संघराज्यामध्ये, संघराज्य म्हणजेच काय असतं, काही नियम असतात त्याच्यामध्ये. त्या नियमामध्ये काय म्हटलं इथं, एखाद्या राज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार असतो संघराज्यामध्ये. संघराज्यामध्ये असतो. भारतात आहे का? तर नाही आहे. म्हणून या दोन कारणांमुळे आपण संघराज्य म्हणतो का भारताला? तर नाही म्हणत. तर काय म्हटलं जातं? राज्यांचा संघ असं म्हटलं जातं. म्हणजेच कलम 1 मध्ये जे आपण शब्द वापरला ना, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल, संघराज्य असेल असं नाही म्हटलं, राज्यांचा संघ असेल असं म्हटलेलं आहे आपण इथं. तर ठीक आहे, पॉईंट कळाला असेल तुम्हाला. आता सध्या जर बघितलं आपण, आज भारतामध्ये किती आहे? पहिली अनुसूची जी आहे, पहिल्या अनुसूचीमध्ये लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये एकूण राज्य किती आहेत? 28 राज्य आहेत. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28, 8. आता कलम 2 काय सांगते? नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 2 मध्ये काय? नवीन राज्य. भारतात नसणारं राज्य म्हटल्या इथं, भारतात नसणारं राज्य म्हणजेच काय? मी उदाहरणं सांगायची झाली तर काय काय उदाहरणं येतील बघा त्याच्यामध्ये. सिक्कीम येईल, दादरा नगर हवेली येईल, दीव दमन येईल, गोवा येईल, पॉंडिचेरी येईल. हे सगळे कशामध्ये आले? कलम 2 नुसार आले. भारतात नव्हते, आपण ते ऍड केले. 3 घटना दुरुस्ती विचारल्या होत्या बघा मागं जोडायला वाला एकदा. तर 3 कुठल्या कुठल्या? 10वी एक घटना दुरुस्ती विचारली होती, नंतर 12वी एक विचारली होती आणि 14वी, अशा 3 घटना दुरुस्ती जोडायला लावायला विचारली होती. आता याच्या म्हणजे त्या घटना दुरुस्तीनुसार कुठला प्रदेश आपण भारतात घेतला असा पॉईंट होता. तर 10व्यानुसार जर बघितलं ना आपण, तर दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली हा पॉईंट प्रदेश आपण भारतामध्ये घेतला होता. नंतर 12व्यानुसार काय घेतलं? तर गोवा घेतला होता, गोवा. आणि 14व्यानुसार काय घेतलं होतं? तर पॉंडिचेरी, पॉंडिचेरी आपण भारतात घेतला होता. या घटना दुरुस्ती आपल्याला विचारल्या होत्या, जोडायला हवाल्या एकदा, पार्ट टेस्ट ठेवा बघा. 10वी घटना दुरुस्ती दादरा नगर हवेली घेतला, 12वी घटना दुरुस्ती गोव्याला घेतला, 14वी घटना दुरुस्ती पॉंडिचेरीला घेतला. ठीक आहे. आता कलम 2A, 2A पॉईंट मागाशीच सांगितलं मी, आज राज्यघटनेमध्ये नाहीये हा कलम. पूर्वी म्हणजे सुरुवातीला पण नव्हता, तो 74ला टाकला होता. ठीक आहे, स्टार्ट पासूनच एकदम येतो मी इथं. सिक्कीम जर बघितलं, सिक्कीम सेपरेट एक देश होता, तिथे एक राजा होता, चोंग्याल. चोंग्याल नाव, चोंग्याल फॅमिलीचा एक राजा होता. चोंग्याल घराणं आपण म्हणतो बघा, सिक्कीमचं घराणं कुठलं होतं? चोंग्याल घराणं. तर चोंग्याल घराण्याचं राज्य होतं सिक्कीमवरती. 74ला काय केलं? इंदिरा गांधींनी सिक्कीमचा प्रदेश भारतामध्ये घेतला, भारतामध्ये घेतला. त्याला राज्याचा पण दर्जा नाही दिला आणि केंद्रशासित प्रदेशाचा पण दर्जा नाही दिला. आता दोन्हीचा दर्जा नाही दिला म्हणजे तिसराच कुठला तरी दर्जा द्यायचा होता, म्हणून कलम 2A चा समावेश केला. आणि काय सिक्कीमला काय सांगितलं? संलग्न राज्य, असोसिएट स्टेट असं म्हटलं बघा. संलग्न राज्य किंवा असोसिएट स्टेट असं म्हटलं. त्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली. 2A कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड केलं? तर 35वी घटना दुरुस्ती 1974ला टाकली. 35वी घटना दुरुस्ती 1974 नुसार कलम 2A चा समावेश केला. आता त्याच्यानंतर लगेच 1975ला इंदिरा गांधींनी काय केलं? हे संलग्न राज्याचा दर्जा कॅन्सल केला आणि पूर्ण राज्याचा दर्जा दिला. म्हणून कलम 2A रद्द करायचं होतं. मग रद्द करण्यासाठी परत 36वी घटना दुरुस्ती केली 1975ला आणि कलम 2A काय करून टाकलं? रद्द केलं. म्हणजे फक्त एकच वर्ष होतं हे कलम असं म्हणू शकतो आपण. आणि आज हे घटना आपल्या भारतीय राज्यघटनेत आहे का 2A? तर नाहीये. 2A भारतीय राज्यघटनेत नाही. आता कलम 3 काय सांगते बघा? नवीन राज्यांची निर्मिती. नवीन राज्यांची निर्मिती पण कुठल्या? भारतात जे आहे त्याच राज्यांची निर्मिती. म्हणजे भारतात जो प्रदेश आहे त्यातूनच एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर कलम 3 लागू होतं. तर याच्यामध्ये 5 घटक आहेत बघा. 5 घटक काय? पहिला घटक, एका राज्यातून 2 किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचा भाग एकत्र करून नवीन राज्य निर्माण करणे. एक थोडक्यात उदाहरण म्हणून सांगतो बघा. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा सेपरेट केला, ते इथं बसू शकतं. पुढं राज्याचे राज्यक्षेत्र वाढविणे. बरं, टायपिंग मिस्टेक झाली, राज्याचे इथं राज्याचे राज्यक्षेत्र वाढविणे. बरं, आता याचं उदाहरण मला काही आठवत नाही इथं. एखाद्याला जर वाटलं, आता समजा दादरा नगर हवेली भारतापासून महाराष्ट्रापासून कसं आहे? जवळच आहे. केंद्र सरकारने कलम 3चा उपयोग केला आणि सांगितलं की दादरा नगर हवेली आपण महाराष्ट्रामध्ये विलीन करून टाकू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे राज्याचं राज्यक्षेत्र काय केलं? वाढवलं. म्हणजे महाराष्ट्राचं राज्यक्षेत्र दादरा नगर हवेलीपर्यंत गेलं असं म्हणू शकतो आपण. गेलेलं नाहीये, मी उदाहरण सांगितलंय फक्त तुम्हाला. तिसरा घटक काय? राज्याचे क्षेत्र कमी करणे. तेलंगणाचं उदाहरण सांगतो परत. तेलंगणाचं राज्यक्षेत्र काय केलं? कमी केलं.
का कमी केलं? कारण की तेलंगणाचं नाही, आंध्र प्रदेशचं राज्य क्षेत्र काय झालं? कमी झालं. का कमी झालं? कारण की तेलंगणा सेपरेट काढून सेपरेट राज्य बनवलं. म्हणून आंध्र प्रदेशचं जर बघितलं क्षेत्र कसं झालेलं आहे आता इथं कमी झालेलं आहे. पण राज्यांच्या सीमेत बदल करणे, राज्याची जर सीमा बदलायची असेल, कुठल्याही राज्याची सीमा, आता सीमा बदलली आहे असं मला तरी आठवत नाही आहे बघा आत्तापर्यंत कुठल्या राज्याची सीमा बदलली आहे. तुम्ही जर कुठं वाचला असेल पॉईंट तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तरी वाचलेला नाही आहे, मला आठवत सुद्धा नाही आहे की हा पॉईंट असं कुठं आहे. राज्यांच्या सीमेत आत्तापर्यंत तरी चेंज केलेला नाही. असं 2 राज्यांमध्ये सीमा वाद होता आणि त्याचा सीमा चेंज केली अशी थोडीफार. राज्यांचे नाव बदलणे, आता नावं तर बदललेली आहेत, नावं बरीच बदललेली आहेत. बरं एक काम करू आपण, ते नावांचा पार्ट लगेच इथंच कंप्लीट करून टाकू. नावं कलम 3 नुसार राज्यांचं नाव बदललं जातं. कलम 3 नुसार काय आहे? राज्यांचं नाव बदललं जातं. आता इथं कुठली नावं बदलली चेक करा. आधी 1950ला संयुक्त प्रांत असं नाव होतं, त्याचं नाव काय केलं? उत्तर प्रदेश नाव चेंज केलं. कलम 3 बघतोय आपण, नावं चेंज केलीत. 1969ला काय केलं? 1969ला काय केलं? मद्रासचं नाव बदलून तमिळनाडू करून टाकलं. मद्रास राज्याचं नाव काय केलं? तमिळनाडू. 1973ला काय केलं? म्हैसूरचं नाव बदललं आणि काय ठेवलं? कर्नाटक ठेवलं. 1973ला आपला लक्षद्वीप जो आहे ना, लक्षद्वीप 1973 पूर्वी त्याला काय म्हणायचे? तर लॅकेड्यू मिनिकॉय अमिनदेवी असं एकत्र म्हणायचे. पण हे नाव खोडून नवीन नाव काय ठेवलं? लक्षद्वीप असं नाव ठेवलं 1973ला. 1992ला दिल्लीचं नाव बदललं. आधी फक्त आपण दिल्ली असं म्हणायचो, पण आता त्याचं नाव काय ठेवलं 1992ला? तर नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया असं नाव ठेवलं. बरं याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे इथं की याची घटना दुरुस्ती कुठली होती? साल पण विचारलेले, दोन्ही पॉईंट विचारले. घटना दुरुस्ती कोणती होती? 69वी घटना दुरुस्ती 1991ला झाली आणि 1992ला ती लागू झाली. 1 फेब्रुवारी 1992ला ती लागू झाली. साल विचारलेले लक्षात ठेवा. 69वी घटना दुरुस्ती 1991ला झाली, दिल्लीचं नाव बदललं नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया आणि 1992ला ती लागू झाली. 2006ला 2 नावं बदलली. उत्तरांचलचं काय केलं? उत्तराखंड केलं. पॉंडिचेरीचं काय केलं? पुदुच्चेरी केलं. आणि 2011ला सर्वात शेवटी एक नाव बदललं, ओरिसाचं नाव काय केलं? ओडिशा असं नाव बदललेलं. बरं ही कलम 3 नुसार केंद्र सरकार काय करू शकतं? नाव बदलू शकतं. म्हणजे संसदच बदलणार ॲक्च्युअलीमध्ये ते साधं बहुमत घेऊन हे नाव बदलू शकतं. कलम 3 मध्ये सांगितलेले पॉईंट तो. आता कलम 3 झाला आपला. कलम 3 नाव बदलू शकतं. पण हे जे 5 घटक आहेत कलम 3 नुसार एखादं नवीन राज्य निर्माण करायचंय, नष्ट करायचंय किंवा त्याचं नाव बदलायचंय, यातलं काहीही करायचं असेल तर त्यासाठी 2 अटी सांगितलेल्या आहेत. बरं कलम 3 परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे, खूप वेळा प्रश्न विचारलेत, आलटून पालटून विचारलेत, कसेही शब्द फिरून विचारलेत. त्यामुळे नीट समजून घ्या. आता जो पॉईंट सांगतोय तो या 2 अटींवरती सारखा फिरून विचारतात प्रश्न. 2 अटी काय आहेत? आता एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला. तेलंगणाची निर्मिती 2 जून 2014ला झाली. तेलंगणाचं उदाहरण घेतो आणि तुम्हाला इथं ते उदाहरणाने कलम 3 स्पष्टीकरण देतो. 2 जून 2014ला काय झालं? तेलंगणाची निर्मिती झाली. आता तेलंगणाची निर्मिती होण्याच्या अगोदर संसदेमध्ये ते विधेयक मांडला असेल, पण असे विधेयक मांडण्याच्या अगोदर राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते. राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते. असं एखादं विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते. आणि राष्ट्रपतींची पूर्वसंमती पण घेण्याच्या अगोदर राष्ट्रपतींनी काय केलं पाहिजे? ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पाठवले पाहिजे. कुणाकडे पाठवले पाहिजे? राज्य विधिमंडळाकडे पाठवले पाहिजे. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो मी आता तेलंगणाचंच काय बनू शकतं. 2013ला समजा 2013ला काय केलं? राष्ट्रपतींनी ते विधेयक आंध्र प्रदेशकडे पाठवलं. आंध्र प्रदेशने काय केलं? त्याच्यावरती चर्चा वगैरे केली आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आणि केंद्र सरकारला म्हणजेच राष्ट्रपतींकडे पाठवला. आता राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेतली आणि संसदेमध्ये ते विधेयक मांडलं आणि ते पास झालं. मग आंध्र प्रदेशमधून तेलंगणा सेपरेट झाला. ही सगळी प्रोसेस झाली. आता या प्रोसेसमध्ये मायक्रो लेवलचे पॉईंट काय काय आहेत बघा. आता जे राष्ट्रपतींनी ते आंध्र प्रदेशकडे एक विधेयक पाठवलं होतं, ते विधेयकावरती आंध्र प्रदेश जर म्हटला की नाही अशी काही फोडबीड नाही करायची आमच्या राज्याची, आमचं जे राज्य आहे ते अखंडच पाहिजे आणि आहे तसंच ठेवा, याच्यामध्ये काहीही फेरफार करू नका, तर केंद्र सरकार त्यांच्यावरती ऐकणं बंधनकारक आहे का नाही याच्यावरती प्रश्न विचारलाय. नीट लक्षपूर्वक ऐका. राज्य काय म्हणतंय, त्यांचं म्हणणं बंधनकारक आहे का नाहीये? तर 100% बंधनकारक नाहीये.
राज्याचं म्हणणं बंधनकारक नाही आहे केंद्र सरकारला. केंद्र सरकार मनाला वाटेल तसं वागू शकतं. राज्य म्हटलं नका करू तरी केंद्र सरकार करू शकतं. राज्य म्हटलं करा तरी केंद्र सरकार नाही म्हटलं तर नाही पण नाही करू शकत. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडक्यात सांगतो, राज्याचं मत केंद्र सरकारला बंधनकारक नाही आहे या ठिकाणी. पुढचा पॉईंट, इथं एक पॉईंट सांगितला आपण, त्यापूर्वी राष्ट्रपतींनी ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पाठवावे म्हटले. परत ते राज्य विधिमंडळाने चर्चा करून राष्ट्रपतींकडे पाठवलंच पाहिजे असं काही उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे ते राष्ट्रपतींकडे आल्यानंतरच त्या ठिकाणी ते संसदेत मांडणार असं काय उल्लेख केलेला नाही आहे घटनेत. त्यामुळे हे बारक्या बारक्या पॉईंट्सवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. 4 कलम 3 झालं. ठीक आहे. आता 3 मधलाच पॉईंट सांगतो इथं बघा. 3 मध्ये म्हणण्यापेक्षा कलम 1चा पॉईंट हे करत राहा. राज्यांच्या संमतीशिवाय यात फेरफार करण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिलेला आहे? संसदेला दिलेला आहे. राज्याच्या संमतीशिवाय, म्हणजे राज्य नको म्हणतं तरी पण ते राज्य काय करते, जसं की उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचं विभाजन करणं म्हणजे लडाख करणं आणि जम्मू काश्मीर करणं, हे केंद्रशासित प्रदेश निर्माण करणं, हे जम्मू काश्मीर राज्याच्या नेत्यांना मान्य असेल का? तर नाहीच आहे. 100% मान्य नाही. जग जाहीर आहे. त्या नेत्यांना तर मान्यच नाही आहे. पण जम्मू काश्मीरमधल्या काही नेत्यांना असेल, काही नेत्यांना मान्य नसेल. पण केंद्र सरकारने ऐकलं का त्यांचं? नाही ऐकलं. तरी पण त्यांची फोड करून टाकली, 2 केंद्रशासित प्रदेश बनवले. आता यामुळे बघा याच्यावरती हे 2 स्टेटमेंट याच्यावरती 2 वेळा प्रश्न विचारलाय. भारत हा कसा आहे? भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. नीट समजून घ्या. भारत हा विनाशी राज्यांचा, म्हणजे राज्याचा विनाश होऊ शकतो. एका राज्यातून 2 राज्य बनू शकतात, एकातून 4 राज्य बनू शकतात, एकातून 5 राज्य बनू शकतात. ही सगळी पॉवर्स केंद्र सरकारने दिली. विनाशी राज्य कशी आहेत? विनाशी, पण अविनाशी संघ आहे. संघ कसा आहे? अविनाशी. एखाद्या राज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार आहे का? तर नाहीये. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटले? अन इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स असं इंग्लिशमध्ये म्हटलेले, भारतासाठी वर्णन केले. अमेरिकेचा विचार जर केला तर अमेरिकेसाठी थोडंसं वेगळं आहे किंवा उलट आहे. अमेरिका कसा आहे तर अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ. दोन्हीकडे अविनाशी शब्द लागतोय. अविनाशी राज्य आहेत, अविनाशी संघ आहे. दोन्ही कसं आहे? अविनाशी. इंग्लिशमध्ये त्यालाच काय म्हटले? अन इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स असं इंग्लिशमध्ये म्हटले. बरं, हे दोन्ही स्टेटमेंट 2 वेळा MPSCने विचारलेत. एक्साइज 2018च्या मेन्सला, AS 2017च्या मेन्सला 2 वेळा प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. आता कलम 3 नुसार संसद भारताचा एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकतं का? तर नाही देऊ शकत. एखादा प्रदेश कलम 3 नुसार केंद्र सरकार किंवा संसद दुसऱ्या देशाला देऊ शकत नाही. आणि असं करायचं असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. आता बांगलादेश आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये एक सीमावाद होता. म्हणजे तिथला एक प्रदेश, थोडंसं प्रदेशांचं हस्तांतरण करायचं होतं. मग त्यासाठी 100वी घटना दुरुस्ती 2015ला केली. बघा, नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर 2015ला लगेच 100वी घटना दुरुस्ती झाली. आणि बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये काय झालं? क्षेत्र हस्तांतरणाचा एक करार झाला. म्हणजे भारताकडचा थोडासा प्रदेश बांगलादेशला दिला, कारण की तिथं बांगलादेशी लोक राहत होते. आणि बांगलादेशमधला काही पार्ट भारताने घेतला, कारण की तिथं काही भारतीय लोक राहत होते. म्हणजे प्रदेशाचं काय झालं? त्या ठिकाणी हस्तांतरण झालं. प्रदेशाचं हस्तांतरण म्हणजे भारतातला एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. कलम 3चा उपयोग त्या ठिकाणी करता येत नाही. आता कलम 4 काय सांगते? कलम 2 व 3चा उपयोग जर करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टमध्ये काय निघतो याचा अर्थ सांगतो बघा मी तुम्हाला. कलम 2 व 3चा 2 मध्ये काय सांगितलं? नवीन राज्याची निर्मिती. भारतात जो प्रदेश नाहीये सिक्कीमला भारतात घेतला, राज्य बनवलं. आणि कलम 3 काय सांगते? नवीन राज्याची निर्मिती, जे भारतातलाच प्रदेश आहे म्हणजेच तेलंगणा, नवीन राज्याची निर्मिती. कलम 2 व 3चा प्रयोग जर केला ना तर त्याला साधं बहुमत लागतं. बस एवढाच पॉईंट कलम 4 मध्ये सांगितलं. त्याला बहुमत कसं लागतं? साधं बहुमत. साधं बहुमत म्हणजे काय रे? 50% + 1. हजार व मतदान करणाऱ्यांपैकी 50% + 1 एवढं मतदान त्यामध्ये लागतं. त्याला काय म्हणतो आपण? साधं बहुमत. कलम 4 पर्यंत पॉईंट क्लिअर झाला असेल. आता हा पॉईंट आपला झाला, भाग 1 मध्येच झाला. ठीक आहे. काय राहिले का बघू दे मला. हे पण झालेले.
पोट्टी श्रीरामुलू हा पण पॉईंट झाला. 56 दिवस उपोषण केलं होतं. आंध्र राज्याचा पॉईंट झाला. हा मॅप पण झालेला आहे. याचा पण पॉईंट झालेला आहे. बरं ठीक आहे. कॅपिटल हा पण पॉईंट झाला. नावात बदल हा पण पॉईंट झाला. प्रश्न राहिलेत आपल्याला. आता प्रश्न बघायचे. ठीक आहे. प्रश्न बघू किती 4-5 किंवा 4-5 प्रश्न काहीतरी घेतले असतील मी. याचा अर्थ असा होत नाही की एवढेच प्रश्न विचारलेत. बरेच प्रश्न विचारलेत. काही सोपे काही अवघड. मी दोन्ही प्रकारातले प्रश्न उचललेले आहेत. मी थोडासा उलटा येतो म्हणजे सोप्याकडून अवघड करतो. आता बघा भाग 1 जर ज्यांनी पाहिला असेल त्याच्यामध्ये मी राज्यांच्या निर्मितीचा क्रम सांगितला होता. तो क्रमवरती प्रश्न विचारलाय. तो क्रम पाठच असला पाहिजे. मी ज्यावेळेस लगेचच याच्या पुढचं जे लेक्चर येईल आपलं ते रिव्हिजन लेक्चर असेल त्याच्यामध्ये मी पूर्ण क्रम 2 वेळा तुमच्याकडून बोलून म्हणजे मी स्वतः बोलून तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये तो तुमचा क्रम पाठ झालेला असेल. आत्ता एकदा बघा 5वा प्रश्न बघतो पहिला. खाली दिलेल्या राज्यांचा त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा. फॉरेस्ट मेन्स 2018ला प्रश्न विचारलाय. बघा आता झारखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, हरियाणा. आता काय काय आहेत बघा. हरियाणा जर बघितला 1966. हरियाणा पंजाब 1966. भाग 1 ज्यांनी पाहिलाय त्यांना आठवत असेल. हरियाणा पंजाबची स्थापना कधी आहे? 1966. माझी अरुणा गोव्याला गेली. पॉईंट सांगितला मी. अरुणा 1987चा आहे. मणिपूर कधीचा आहे? मणित्री मेघा 1972चा आहे. झारखंड कधीचा आहे? 2000चा आहे. मग काय सिक्वेन्स लागेल बघा आता. इथं 66 आहे. अरुणाचल प्रदेश 87 आहे. मणिपूर 72चा आहे आणि झारखंड 2000चा आहे. म्हणजे बरोबर असाच क्रम लागतोय का? हरियाणा 66, 87, 71 म्हणजे ड ब क अ, ड ब क अ, ड ब क अ, ड ब क अ. 4 उत्तर येते बघा इथं. आता हा प्रश्न तर 2 वेळा विचारलाय बघा. राज्यसभा मेन्स 2012ला पण विचारला. राज्यसभा मुख्य 2015ला पण विचारला. 2 वेळा सेम प्रश्न विचारलेला आहे. राज्य निर्मितीचा क्रम 2000 साली 3 राज्य निर्माण झाली. भाग 1 ज्यांनी पाहिला त्यांना क्लिक होईल. मी ए लक्षात ठेवला होता बघा. ए भारताच्या मॅपमध्ये ए लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं ए म्हणजेच काय. मॅपमध्ये जर बघितलं इथं जर आपण छत्तीसगड कन्सिडर केला. आपण वरती जायचे ए काढण्यासाठी. इथं एला काय आला मग इथं उत्तराखंड आला आणि इथं कोण आला? झारखंड आला. म्हणजे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड हा निर्मितीचा काय झाला या ठिकाणी क्रम झाला. म्हणजे 4 उत्तर आलं इथं. पुढचा प्रश्न बघा. आता कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते? म्हणजे चुकीचं कुठलं ठरतं? कलम 3 नुसार चुकीचं कुठलं ठरतं असा प्रश्न विचारलाय. बघा माझी एक हॅबिट आहे. 4 स्टेटमेंट असतील ना मी शक्यतो खालून वाचायला सुरुवात करतो. उत्तर लवकर सापडतं. मला तरी सापडतं. तुम्ही तुमची फॉलो बघा. स्ट्रॅटेजी काय फॉलो असेल ती तुमची स्ट्रॅटेजी फॉलो करा. आता 4 पर्याय दिलेत. मी खालने एकदा वाचून बघतो काय होते बघा. कलम 3 अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. आत्ताच पाहिलं आपण. कलम 3 नुसार जे मत मांडते राज्य त्या राज्याचं मत बंधनकारक असतं का? नाही, बंधनकारक नाहीये. बंधनकारक नसतं. म्हणजेच चुकीचं विचारले. कलम 3 नुसार चुकीचं. आणि सगळे पर्याय इथं सिंगल आहेत. म्हणजे मला वरचं वाचायची गरज लागते का? मला डायरेक्ट उत्तर भेटलं. ड काय चुकीचं आहे. ड स्टेटमेंट चुकीचं आहे. वरचं वाचायची गरज नाहीये. PSI मेन्सचा पेपर आहे. मेन्सला आधीच वेळ पुरत नाही. अशा टायमिंगला आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी फॉलोच कराव्या लागणार आहेत. आता ड जर बघितलं ड मला डायरेक्ट उत्तर भेटते. मी वरचे 3 स्टेटमेंट न वाचताच उत्तर लिहू शकतो या ठिकाणी. बरं तरी पण आपण अभ्यास करतोय म्हणून बाकीचे 3 पण स्टेटमेंट बघूयात. क स्टेटमेंट बघू. नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारसीनेच संसदेत सादर करता येते. बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय आपण ते विधेयक मांडू शकत नाही. संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते. बरोबर आहे. संसदेलाच अधिकार दिलेला आहे तो कलम 3 नुसार. पाहिला आत्ताच पॉईंट. कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते. बरोबर आहे. कलम 3 मध्येच सांगितले. म्हणजे अ ब क 3 स्टेटमेंट बरोबर आहे. ड स्टेटमेंट चुकीचे. पुढं आता राज्यसेवा पूर्व 2019चा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना का यासंबंधी आहे. 2 काय सांगते? भारतीय संघराज्याचा प्रदेश नसलेला भूप्रदेश. बरोबर आहे. अ स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. अ स्टेटमेंट तर बरोबर आहे. पुढं भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतूद प्रदान करते. बरोबर आहे.
केंद्रशासित प्रदेशामध्ये पण बदल करू शकतं, केंद्र प्लस राज्यांमध्ये पण बदल करू शकतं कलम 3 नुसार. बरोबर स्टेटमेंट. केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख केलेला नाहीये पण तरी पण बदल करू शकतं, त्यामुळे ते पण बरोबर राहते. तिसरं स्टेटमेंट, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. केवळ लोकसभेत नाही, तिथं उल्लेख काय केलाय, संसद उल्लेख केलाय. मग संसदेमध्ये काय येतं, लोकसभा पण येते, राज्यसभा पण येते. मग केवळ लोकसभेत नाही, चूक, राज्यसभेत पण मांडू शकतो किंवा लोकसभेत पण मांडू शकतो, दोन्हीपैकी कुठेही पहिल्यांदा मांडू शकतो. इथं काय म्हटलं यांनी, केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते, चूक आहे. क स्टेटमेंट कसं आहे, चूक आहे. उत्तर काय येईल आपलं, अ आणि ब हे उत्तर येईल. शेवटचा एक प्रश्न बघू आणि आपण स्टॉप करूयात. आता भारतीय संघ राज्याच्या काय विचारलेलं इथं, बरोबर विचारले. PSM 2019चा प्रश्न आहे. भारतीय संघ राज्याच्या घटक राज्यांचा भूप्रदेश म्हणजे सीमा संसद साध्या बहुमताने बदलू शकते. बरोबर आहे. कलम 2 व 3 ला बहुमत कसं लागतं, साधं बहुमत लागतं. संसदेला राज्यांच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्या अगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक आहे. संमती आवश्यक आहे नाही, ते फक्त मत घेत आहेत, संमती आवश्यक नाहीये त्या ठिकाणी. गेलं. ब स्टेटमेंट तर चुकलं. कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते. बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या शिफारसीनुसार आपण मांडू शकत नाही. क स्टेटमेंट बरोबर आहे. राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्या अगोदर राष्ट्रपतींकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे. अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे असं म्हटले. असं काय नसतं बाबा. तिथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, राज्याकडे फक्त एक ते विधेयक पाठवलं पाहिजे असं घटनेत लिहिलेलं आहे. ते परत रिटर्न आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे असं घटनेत लिहिलेलं नाही आहे. म्हणजे ड स्टेटमेंट पण गेलं. आपलं काय काय बरोबर आलं बघा. साधे बहुमत, अ स्टेटमेंट बरोबर आलं. संमती आवश्यक, ब स्टेटमेंट चुकीचं आहे. ब स्टेटमेंट चुकीचं म्हणजे 3 पर्याय गेला. अभिप्राय प्राप्त म्हणजे ड पण गेला आणि क पण बरोबर आहे, म्हणजे अ आणि क 4 उत्तर येईल आपल्या इथं. बरं, मी काही प्रश्न घेतले इथं, मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काही सोपं पण घेतले, काही अवघड घेतले. बरेच प्रश्न विचारलेत. एवढेच मी जेवढे घेतले तेवढेच प्रश्न विचारलेले नाही आहेत. तुम्ही एकदा प्रश्न सॉल्व्ह करून बघा लेक्चर झाल्यानंतर. ठीक आहे, थांबूयात आपण. यानंतर आपलं लगेच पुढचं प्लेलिस्टमध्ये तुम्हाला याच्या पुढंच लगेच याच टॉपिकवरती एक रिव्हिजन लेक्चर दिसेल. ते एकदम फास्टमध्ये असेल, एकदम फास्टमध्ये. त्यामुळे ते पण एकदा लेक्चर बघा. रिव्हिजन लेक्चर रिव्हिजन करण्यासाठी म्हणजे कमी वेळात जास्त पॉईंट क्लिअर करण्यासाठी रिव्हिजन लेक्चर्स असतात. ठीक आहे, थांबूयात.